नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आता शेताकडे आलो. आता उभा आहे मी हळदीच्या रानामध्ये. पाहू शकता तुम्ही पाठीमागं हळदीमध्ये पाणी कुठं साचलेलं आहे का ते. पूर्ण बेड कोरडे झालेले आहेत. तुम्हाला काठापर्यंत पाणी साचलेलं दिसाले का ते कुठं. बिलकुल पाणी साचलेलं नाही. पूर्ण बेड कोरडे आहेत. हळदीचं रान आमचं आहे आणि हे दुरा आहे बा, आणि इकडं हे हळदीचं रान दाजीचं आहे. तर या रानामध्ये पाहू शकता तुम्ही पाणी साचलेलं आहे. हळदीमध्ये जर पाणी नाही साचलं तर सरासरी कोणताही रोग येत नाही. बेड वर पूर्ण ओलाच आहे, पूर्ण बेड ओला पीच आहे आणि खाली पाणी साचलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, ज्या जागेवर पाणी साचत नाही त्या जागेवर अशी जमिनीला ऊल पडते. बेडला जर ऊल पडली तर तुमच्या बेडमध्ये हवा खेळती राहते, आणि हवा खेळती जर राहिली तर मुळ्याची संख्या जास्त वाढते. हळदीची ग्रोथ पण चांगल्या पद्धतीमध्ये होते. हळदीला कुठल्याही प्रकारचा अजून ह्युमिक टाकलेलं नाही. ह्युमिकनं काय होत असते, मुळाची संख्या वाढते. पण अजून कुठल्याही प्रकारचा ह्युमिकचा डोस दिलेला नसून सुद्धा हळदीचे मुळं पहा तुम्ही बेडच्या एकदम खालच्या टोकाला टच केलेले आहे मुळाने. आणि काही काही शेतकरी म्हणतात हे टाकाव ते टाकाव. टाकाव बरोबर आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण तुमच्या प्लॉटमध्ये पाणी न साचणे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आता आपण हे पाहिलं कोरड्या बेडचं. इतर बाजूला ज्या बेडमध्ये पाणी साचून राहते त्या बेडमध्ये तुम्हाला अशी ऊल पडलेली दिसते का ती पाहू शकता तुम्ही. इथंच फरक आहे तुम्हाला. आता या बेडमध्ये पहा पाणी साचलेलं आहे, तर तुम्हाला या बेडमध्ये कुठं ऊल दिसायली का पहा, आहे का ऊल पडलेली आहे का. पडलेली आहे का पाहू शकता तुम्हाला. या बेडमध्ये जशी त्या बेडमध्ये ऊल पडलेली आहे तशी या पाणी साचलेल्या प्लॉटमध्ये ऊल तुम्हाला बेडवर पाहायला भेटणार नाही. कारण की खाली बुडाला पाणी साचलेलं आहे आणि वरी जी बेड आहे या बेडमध्ये ओलाव्याचं प्रमाण जरा जास्त आहे. हे निचरा होईन झाला ना, त्याच्यामुळं मग हवा पण या बेडमध्ये कमी जाते. तर हे जे प्लॉट आहे ते या प्लॉटच्या 15 दिवसांना अगोदर लागवड केलेला प्लॉट आहे. या प्लॉटला 2 महिने झाले तरी पण ती हळद अजून 15 दिवसाला या हळदीच्या कंडिशनमध्येच हळद ती येऊन जाते. ही हळद जवळपास प्लॉट सारखाच दिसते 15 दिवसाला अजून. तर मित्रांनो, हळदीमध्ये जर पाणी साचलं तर 10 ते 20% नुकसान होऊ शकते. त्याच्यामुळं पाहू शकते पाणी कसं साचाले ते. तुमच्या हळदीमध्ये कुठेही असं पाणी साचू नये अशा प्रकारची तुम्ही तुमच्या हळदीच्या प्लॉटची चांगली व्यवस्थित काळजी घ्या. मी चाललो घराकडं. उघडलेलं आहे आता सकाळपासून, हवा सुटलेली आहे भरपूर. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून